एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाचा जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे, गुंतवायचं आहे, अशा पद्धतीचं एक कट हा तिथं रचला जात होता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं। सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा एसीपी दर्जाचा डीसीपी दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून। त्याला कुणीतरी त्यांनी नाव त्यावेळी घेतलं तत्कालीन डीजी पांडेंचं, पण डीजी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे, स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार म्हणून आमचं मत झालं। आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक SIT गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या SITच्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयांना किंवा कुणाला त्या SITकडे काय अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरतूद त्या SITमध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं SITचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील, दोषी आढळून येतील, त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे। आयुक्त नाही, महासंचालक। मी सभागृहामध्ये सुद्धा ते सांगितलं की याच्या मुळाशी गेलं पाहिजे, या छोट्या अधिकाऱ्यांच्या कटपुतल्यांना कोण हलवत होतं हे शोधलं पाहिजे, हे सरकारच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वरिष्ठ IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखालची SIT नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल। एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार सोडणार नाही, कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत सखोलपणानं या SIT मार्फत चौकशी केली जाईल आणि जे कोणी याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये शोधून काढलं जाईल। ओके, नाही मला माहित नाही, त्यांनी नावं सांगावीत ना। मग आम्ही सुद्धा सांगितलं ना, उभाटामध्ये जे लोक निवडून आलेत आता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमची अनेक लोकांची चर्चा चालू असते। त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू। आता सरकार म्हणून आम्हाला बोलताना जोपर्यंत SITच्या चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत सरकार म्हणून काही अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणं योग्य नाही। थोडा वेळ द्या, SITच्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि ज्या SITचा अहवाल येईल त्यानुसार कारवाई कडक केली जाईल। ओके, धन्यवाद। त्यांनी तक्रार दिली पोलिसांकडे तर पोलीस त्याच्यावर उचित कार्यवाही करतील। धन्यवाद। तर शिंदे फडणवीसांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा डाव होता, एक क्लिप देखील व्हायरल होते आणि या संदर्भात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये SIT स्थापन करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी